नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत अशा आपल्या एका विद्यार्थ्यासोबत, की ज्याला 10वीला तब्बल 100 पैकी 100 गुण मिळाले होते गणित विषयामध्ये. गणित म्हटलं की डोक्याला ताप असतं, टेन्शन येतं. पण या टेन्शन देणाऱ्या विषयामध्ये 100 पैकी 100 कसे मिळू शकतात आणि आणि चेतनला हे कसे मिळाले यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि चेतनला इयत्ता 10वीला 95.60% होते आणि वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये राहून अभ्यास करून त्याने इतके चांगले मार्क मिळवलेले आहेत. ही चर्चा जी आहे आपण रात्री 9 वाजता आपण करत आहोत. ही व्हिडिओ जी आहे त्याची रेकॉर्डिंग, त्याच्यामुळे थोडासा त्याच्याकडे तुम्हाला अंधार दिसेल. परंतु ही चर्चा जी आहे ती प्रकाशाकडे नेणारी नक्कीच असणार आहे. तर चेतन, तुझं स्वागत आहे आपल्या आजच्या चर्चेमध्ये. येस. थँक्स सर, कारण की व्हिडिओ कॉल मीटवर बोलवल्याबद्दल. येस. आणि जे काही आता इथे होणार प्रश्न चर्चा होणार त्याच्याबद्दल थँक्यू. येस येस नक्कीच. तर चेतन, पहिला प्रश्न माझा असा आहे की 10वीला 100 पैकी 100% मिळतील गणितामध्ये, असं सुरुवातीला वाटलं होतं का? म्हणजे जेव्हा 10वीची तुमची शाळा सुरू झाली जूनमध्ये, तेव्हा त्या पहिल्या दिवशी शाळेत ज्यावेळेस प्रवेश केला, तेव्हा वाटलं होतं का की 100 पैकी 100 गुण गणितामध्ये मिळतील, की बाबा ठरवलंच होतं मला एवढे मिळवायचेत म्हणून? तसं तर कधीच नव्हतं की मला 100 पैकी 100 मिळतील, कारण की मी गणितामध्ये खूप वीक मुलगा होतो आणि याच्या मागे रिझन होतं की 100 पैकी 100 का मिळवलेत. कारण की गणित मला सर्वात वीक सब्जेक्ट मधून येत होता. सेकंड लास्ट सब्जेक्ट होता की ज्याच्यामध्ये कमी मार्क्स मिळाले होते मला 9th मध्ये. तर भीती होती, कधीच विचार केला नव्हता की 100 पैकी 100 मिळतील. ओके. मग हा तर हे 100 पैकी 100 गुण मिळण्याचा जो प्रवास आहे, तर या प्रवासामध्ये गणिताचा अभ्यास नेमका कसा केला? काय स्ट्रॅटेजी वापरली गणिताचा अभ्यास करताना? अशी काय जादुई स्ट्रॅटेजी होती, की ज्या स्ट्रॅटेजीच्या जोरावरती आउट ऑफ मार्क मिळाले? कसा अभ्यास केला नेमका? पहिल्यांदा तर मला म्हणजे मी याच्या मागे का रिझन होता की मला 100 आउट ऑफ 100 मिळाले. द रिझन इज बिहाइंड इट की मला नाही का 9th मध्ये सेकंड लास्ट सब्जेक्ट होता. मॅथ मध्ये मला सर्वात कमी स्कोर होते सेकंड लास्ट मध्ये. तर एक भीती होती की यार मला 9th मध्येच इतके कमी आले तर 10th मध्ये अजून कमी येतील की काय. तर त्याच्यामुळे मी मॅथचा अभ्यास उन्हाळ्यापासूनच स्टार्ट केलाय. आणि त्या टाइमला म्हणजे आता हे काय बोलतात मिरॅकल बोला या काही ना काही झालेलं आहे. तर मी तुम्हाला ओळखत नव्हतं स्टार्टिंगला की तुम्ही लाईट ऑफ लाईटच्या कनेक्टेड आहात की काय. तर मी उन्हाळ्यापासूनच तुमच्याशी प्रिपरेशन चालू केली होती. उन्हाळ्यामध्ये मी 5 चॅप्टर कंप्लीट केले होते मॅथ पार्ट 1 चे. कारण की मला खूप भीती होती मॅथची. तर मग मी मॅथचा म्हणजे हाफ पोर्शन कंप्लीट करून घेतला उन्हाळ्यामध्ये. कुठे ना कुठे एक भीती होती की मला त्याच विषयामध्ये कमी पडून जातील आणि माझा 10th जो स्कोर आहे तो लो होऊन जाईल. त्यामुळे मॅथ तिथेच कव्हर केलाय अर्धा. आणि नंतर मग स्कूल ओपन झालं आणि त्याच्या सोबत मग स्कूल पण झाली. स्कूलमध्ये झालंय आणि नंतर ऑनलाईन पॉईंट इथे केलेलं आहे. म्हणजे माझं 2 टाइम रिव्हिजन झालंय त्यामुळे. ओके. म्हणजे मेहनत आहे. म्हणजे 100 पैकी 100 गुण असेच मिळत नाही. किती मेहनत असते, की हा इयत्ता 10वीचा अभ्यास जो आहे त्यानं इयत्ता 9वीची परीक्षा झाल्यानंतरच सुरू केला आणि इयत्ता 9वीला म्हणजे बाकी जी सगळी मुलं इथं समोर आपली बघतायत आजची व्हिडिओ, आजची चर्चा, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, 9वीला जरी कमी मार्क असले, म्हणजे चेतन 9वीला सेकंड लास्ट होता. म्हणजे सेकंड लास्ट सब्जेक्ट होता त्याचा, म्हणजे गणित. खूप कमी मार्क होते. म्हणजे सगळ्यात कमी म्हणायला काही हरकत नाही. तरीसुद्धा 10वीला आउट ऑफ मार्क मिळाले. याचं कारण म्हणजे मे महिन्यापासून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली होती. म्हणजे मे महिन्यात 5 चॅप्टर म्हणजे जवळपास 50% पेक्षा अधिक अभ्यासक्रम त्यानं कव्हर केला आणि ही मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्या, की मेहनत करा. आणखी दुसरा मुद्दा आहे, की गणिताचा अभ्यास रोज किती वेळ करायचा? म्हणजे एक तर तू सुरुवातीला तर अभ्यास केलाच. हा त्याच्यानंतर मग किंवा गणित सोडवत असताना ती लक्षात कशी राहायची? समजून घ्यायचा, की बाबा पाठ करायचा, सूत्र नेमकी कशी समजून घेतली? याच्या संदर्भात काय सांगता येईल का? सहसा आपण जर मॅथ पार्ट 1 चा गोष्ट करायला गेलो, मी मराठी मीडियम पासून येतोय. तर जर भाग 1 ची गोष्ट करायला गेलोय आपण, तर त्याच्यामध्ये स्टार्टिंगला जर पहिला चॅप्टर बघितला आपल्याला समीकरण चॅप्टर येतो तो. आणि त्या चॅप्टरमध्ये लाइक असं नसतं की खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, त्या खूप सारे लाइक फॉर्म्युलाज आपल्याला रट्टा मारावे लागतात, तसं नाहीये. 1-2 समीकरण केले या काही ना काही केलं, समीकरण सॉल्व्ह करता आला. बेसिक जर आपला बेस असला की म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन कशी काय सॉल्व्ह करायची आहे, बेसिक क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंतर मल्टिप्लाय कसं काय करायचं त्यांना, ह्या बेसिक बेसिक गोष्टी जर समजत गेल्या तर मग मॅथ पार्ट 1 होऊ शकतो खूप चांगल्या पद्धतीने. मला मॅथ पार्ट 2 खूप म्हणजे हार्ड जायचा. बेसिकली त्याच्यामध्ये थेरम असतात, ते आपल्याला म्हणजे लक्षातच करून ठेवावं लागतं. थेरमला ऑप्शन नसतो. तर आणि मॅथ तुम्ही म्हटलं की किती अभ्यास करायचा, स्टार्टिंगला तर मे जून मध्ये मी मॅथच पकडलेला होता, मॅथ बरं. पार्ट 1. कारण की कुठे ना कुठे मी सिनियर्सचं ऐकलं होतं की मॅथ पार्ट 1 इझी असते रादर दॅन मॅथ पार्ट 2.
तो मी मॅथ पार्ट 1 जास्त फोकस केला आणि मॅथ पार्ट 1 म्हणजे फिनिशच केलं होतं मे आणि जून पर्यंत, ओके. शाळा ओपन होण्यापर्यंत. बरं. आणि नंतर शाळा ओपन झाल्यानंतर मला इतकं माहिती होतं की आता राईट नाव माय स्ट्रॉंगेस्ट पोर्शन इज दॅट मॅथ पार्ट 1. सो आय डोंट नीड टू बी फोकस ऑन दॅट पर्टिक्युलर लाईक सब्जेक्ट. आणि मग मॅथ पार्ट 2 चे पण चॅप्टर सोबत सोबत कंटिन्यू होत गेले आणि मॅथ पार्ट 2 मध्ये लाईक थेरम पहिला चॅप्टर येतो, त्याच्यामध्ये थेरम येऊन जातात, तर ते थेरम कसे काय रीड करायचे, लिहून पाठ करायचे त्या थेरम्सला. आणि जे नंतर फॉर्म्युलाची गोष्ट आली, फॉर्म्युला इज नॉट अबाउट की किती रट्टाफिकेशन करतोय आपण, फॉर्म्युला इज अबाउट की आपण किती ऍप्लिकेशन बेसवर त्याच्यावर काम करतोय. बरोबर. लाईक आपल्याकडे जर कोणताही फॉर्म्युला असेल, A+B² फॉर्म्युला असेल, तर त्याच्यामध्ये किती ऍप्लिकेशन बेस गोष्टी आहेत त्याच्या, हे माहिती झालं. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत गेलो तर आपण फॉर्म्युला आपल्याला लर्न होऊन जातं. ओके, गुड. तर याच्यामधून एक गोष्ट लक्षात येते, की जो सोपा वाटणारा जो भाग तुला वाटत होता मॅथेमॅटिक्स पार्ट 1, त्याचा अभ्यास तू अगोदर केला. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला येतात, ज्या आपल्याला चांगल्या वाटतात, जे आपले स्ट्रेंथ आहेत, तर त्याच्यावरती तू भर दिला. त्याच्यामुळे याच्यामधून आपल्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट कळते, की तुम्हाला ज्या गोष्टी येतात मित्रांनो, ज्या गोष्टी सोप्या वाटतात, तर त्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी आपण अगोदर केल्या पाहिजेत. आणि दुसरा एक महत्त्वाचा सूत्रांच्या बाबतीमध्ये एक चांगली गोष्ट सांगितली, की फॉर्म्युले जे आहेत, ते पाठ करत नपेक्षा ते समजून घेणं गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा मला चेतनकडून मिळाला. कारण जवळपास 2 वर्षानंतर आज आपण ही चर्चा करतोय. 2 वर्षापूर्वी 100 हा. पैकी 100 गुण मिळाले होते गणितामध्ये. ॲक्चुअली ही चर्चा करायची होती, पण तो वेळ नव्हता. मला तिकडे जायला वेळ नव्हता आणि अचानक आयडिया सुचली, की चला Google Meetवरती आपण चर्चा करूयात. तर ती चर्चा आता मला आता वाटतंय ती खूप मुलांपर्यंत जाईल आणि बऱ्याच मुलांनाही त्याचा फायदा होईल. तर नेमका गणित विषयामध्ये अभ्यास करत असताना किंवा या वर्षभरामध्ये अशा कुठल्या चुका होत्या, की ज्या गणिताचा अभ्यास करताना तुम्ही टाळल्या? कुठल्या चुका, काय मिस्टेक्स वगैरे होत्या? काय चुका अशा? मिस्टेक्स इन द सेन्स की स्टार्टिंगला तर असतं की आपल्याला आपले चॅप्टर स्ट्रॉंग करायचे आहेत. हां, हां. नंतर एक फेज असतो की चॅप्टर स्ट्रॉंग केला, दुसरा फेज येतो की त्याच्यावर क्वेश्चन्स किती लावलेत आणि तिसरा फेज असतो की हं. पेपर कसा काय मेंटेनन्स करावा लागतो. तर हं, हं. पहिला फेज ज्यानं पार करून गेला तो पहिला फेज खूप अवघड असतो. ओके. लाईक आपण सर्कल चॅप्टर घेतला, कोणताही एक चॅप्टर उचलून घेतला, तर तो चॅप्टर काय आहे, त्या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आहेत हं, हं. त्याच्यावर भर देता. आणि लाईक फॉर्म्युलाज मला कधी अप्लाय करण्यामध्ये माझा रॉंग होतोय का, कधी कधी समीकरण सॉल्व्ह करताना हं. आपण x+y च्या व्हॅल्यूज रॉंग पुट करून टाकतो. हं, जसं हं. की माझं मेन बोर्डमध्ये झालं होतं की मला आता आपल्याला सवय असते x y सॉल्व्ह करण्याची, हं, हं. बट द एक्झाम माझ्या एक्झाम मध्ये मला my आले होते, हां. कोइफिशियंट my आले होते आणि मी xy यूज करून टाकले. दॅट थिंग की म्हणजे जेव्हा आपल्याला अप्लाय करता करता गोष्टी होऊन जातात ते स्ट्रॉंग. आणि फेज मला जर जास्त गोष्टी हार्ड गेल्या होत्या ते मॅथ पार्ट 2 मध्येच गेल्या होत्या. हां, हां, हां. थेरम खूप हार्ड गेलं होतं. आणि ओके. थेरम म्हणजे पाठ करण्याचा दुसरा पॉईंट म्हणजे की मी लिहूनच पाठ करायचो थेरम. बरं. आणि जे फॉर्म्युला समजा मला नाही यायचे ते पण फॉर्म्युले लिहू पाठ करायचो. आणि सेकंड थिंग क्वेश्चन प्रॅक्टिस केली तर होऊन जातं. ओके, गुड. म्हणजे 3 गोष्टी, 3 टप्पे अभ्यासाचे सांगितले. पहिली गोष्ट जो टॉपिक आहे, चॅप्टर आहेत ते चांगले व्यवस्थित करायचे. म्हणजे चॅप्टर म्हणजे त्या टॉपिक मधल्या संकल्पना, म्हणजे महत्त्वाची सूत्र असेल, संकल्पना असेल, तो बेस आपण कंप्लीट केला पाहिजे. साधारणतः हे वाटलं. हां, त्याच्यानंतर चेतन म्हटलं, की जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन करा आणि नंतर मग पेपर. मुलं उलटा करतात. डायरेक्ट हां. क्वेश्चन सॉल्व्ह करायला जातात. ती सगळ्यात मोठी चूक होते. तर ती चूक मुलांनी नाही केली पाहिजे. पहिल्या सगळ्या कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजे. आणखी दुसरी गोष्ट सांगितली, की छोट्या-छोट्या ज्या चुका होतात, एक्स असेल तर एक्सच्या ऐवजी चुकून आपण वाय घेतो किंवा एक्सच्या व्हॅल्यूज, वायच्या व्हॅल्यू आपण चुकीच्या घेतो. त्या सुद्धा चुका आपण टाळल्या पाहिजे. व्हेरी गुड. तर त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की अ, म्हणजे जे अवघड प्रश्न असतात, म्हणजे 4 मार्काचे हॉट्स प्रश्न आपण म्हणतो. हां. ते जरा ताप असतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 4थ्या मध्ये 3 प्रश्न असतात. 3 पैकी 2 लिहायचे असतात 4-4 हां. मार्काचे. तर त्या मोठ्या प्रश्नांची तयारी कशी केली? नेमकी काय स्ट्रॅटेजी होती तिथं? त्या मोठ्या ते मला नाही का हं. स्टार्टिंगला जेव्हा मी पेपर द्यायचो ते तेव्हा मला सर्वात हार्डेस्ट पोर्शन तोच वाटायचा. कारण की इकडचा पोर्शन मी लवकर फिनिश करून टाकायचो आणि त्याच्यामध्ये कसं थोडासा डोक्याला ताप येतच. येस. प्रत्येकाला येतं ते डोक्याला ताप. कारण की त्याच्यामध्ये असं नसतं की आपण आपला म्हणजे फॉर्म्युला जो आहे तोच यूज केलाय तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. त्याच्यामध्ये मल्टी कन्सेप्ट बेस असेल, लाईक आपल्या चॅप्टरचा जो बेस असेल आणि तो फॉर्म्युला असेल, त्या दोघांना मिक्स करून तो क्वेश्चन बनला जातो. जर येस. आपला बेसच स्ट्रॉंग असेल आणि आपल्याला त्या चॅप्टर मधले कोणत्या चॅप्टर मधून ट्रिग्नोमेट्री मधून क्वेश्चन आला होता माझ्या टाइमला. तर ट्रिग्नोमेट्री मधले बेसिक एक फॉर्म्युला लागत होता आणि एक हार्ड फॉर्म्युला लागत होता. आता हे दोघेही फॉर्म्युला जेव्हा मला माहिती होते तेव्हा मला तो क्वेश्चन बनला. तर म्हणजे हे आहे की लास्टचा क्वेश्चन आहे हॉट क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण. त्या हॉट क्वेश्चनला प्रिपेअर करण्यासाठी वी नीड टू बी लाईक प्रिपेअर आर बेस फर्स्ट. देन सेकंड मध्ये आपल्याला बेस माहिती झालं तर मग आपल्याला
असे कोणते टॉपिक आहे जे 3-4 मार्क्सला येतात त्याला पकडून आणि बेसला पकडून ते क्वेश्चन आपल्या बनून जातात. थोडासा डोक्याला ताप द्यावा लागतो त्या टाइमला. येस येस, नक्कीच नक्कीच. म्हणजे म्हणजे प्रश्नासाठी नेमकी काय स्ट्रॅटेजी असेल ती लक्षात आली असेल, की कन्सेप्ट सगळ्या आपल्या व्यवस्थित क्लिअर असल्या पाहिजे, फॉर्म्युले क्लिअर असले पाहिजे. कधी पुस्तकातले फॉर्म्युले वापरावे लागतात किंवा काही बेसिक फॉर्म्युले आहेत, तर ते सगळे फॉर्म्युले कन्सेप्ट क्लिअर असले की हॉट्स प्रश्नाकडे जाताना काही अवघड वाटत नाही. आणि त्याचबरोबर कुठल्या प्रकरणातले प्रश्न जास्तीत जास्त रेग्युलर विचारले जातात तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. व्हेरी गुड. हा. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न आहे, की वर्षभरामध्ये अभ्यासाचं असं काही दडपण, स्ट्रेस होतं का? कारण स्ट्रेस येतो. म्हणजे जसजशी बोर्डाची परीक्षा जवळ येते तसं स्ट्रेस वाटतं काही काही मुलांच्या बाबतीमध्ये, दडपण येतं. तर ते स्ट्रेस, दडपण येत होतं का? ताण येत होता का? आणि जर तो येत असेल तर त्याच्यावरती नेमकी कशी मात केलीस? ताण तो होताच, कारण की जो पहिला पेपर होता बोर्डचा, कारण की बोर्ड कधी फेसच केलेला नसतो 10वीच्या हम्म. मुलांनी. तो पहिल्यांदाच 10वीचा बोर्ड असतो Yes. आणि त्या बोर्डमध्येच प्रत्येकाला म्हणजे तो पहिला एक्सपिरियन्स असतो, तो फेस करावा लागतो आणि प्रत्येकालाच एन्झायटी पासून सफर करावं लागतं. त्या प्रत्येक गोष्टी येतात की झोप नाही येत त्या दिवशी, की उद्याचा पेपर कसा येईल. मराठी पहिले लँग्वेजच असतं. जरी लँग्वेज पेपर असला तरी पण प्रत्येकच असा जे म्हणजे रिअली त्यानं प्रिपेअर केलं असेल 10 साठी, ज्याला चांगला स्कोअर करायचा, प्रत्येकाला झोप नसते येत. तर ती झोप गिप म्हणजे आपल्याला आपल्यावर बिलीव्ह करून करायला लागते की वर्षभर मेहनत केलेली आहे, तर आता हे जे दिवस आहेत ते आपले आपच चांगले चालले जातील. बरं. ओके. येस, येस. स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, की म्हणजे हा. पेपर म्हणजे जवळ येतो तसं ती भीती वाटते. पहिला मराठीचा सोपा जरी असला तरी. आणि आपण स्वतःवर विश्वास ठेवून बाबा मी अभ्यास केला आहे आणि त्या अनुषंगाने हा. मला चांगले मार्क मिळतील. हा विश्वास प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे. व्हेरी गुड. आणखी एक प्रश्न आहे, की आता प्रत्यक्षात पेपर लिहिताना नेमकी काय काळजी घेतलीस? कारण पेपर लिहिणं, पेपरचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. तर त्या पेपर प्रेझेंटेशनकडे तू कसं लक्ष दिलंस? पेपर प्रेझेंटेशन स्टार्टिंगला बनायचं नाही माझ्याशी, कारण की स्टार्टिंगला जेव्हा मी पेपर दिलेत शाळेमध्येच शिक्षक चांगले मिळालेत पहिली गोष्ट म्हणजे. ते हं. म्हणजे असे प्रत्येकदा ते आउट ऑफ मार्क द्यायचे नाहीत मला. ते ट्राय करायचे की माझे मार्क्स कसे काय कुठून कापावेत. आणि पेपर प्रेझेंटेशनसाठी एक बुक येते, तर ती बुक बघितली होती की टॉपर्स कसे काय पेपर्स लिहितात. टॉपरचे पण दिसतात पेपर आपल्याला ऑनलाईन जर सर्च केले तर. ते बरं. कुठे कुठे मार्जिन टाकतात, ते किती किती स्पेस घेतात आणि सहसा किती किती स्पेस घेतात आणि कोणत्या क्वेश्चनला किती वेळ द्यावा लागतो. लाईक कधी कधी काय असतं की 3 मार्काचा क्वेश्चन 2 मार्कला येऊन जातं. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी स्किप कराव्या लागतात, कोणत्या कोणत्या गोष्टी स्किप नाही कराव्या लागत, कोणत्या गोष्टीमधून टाइम सेव्ह करावा लागत. या स्टार्टिंगलाच आपल्याला म्हणजे सेक्शन ए सेक्शन बी मध्ये जो आपल्याला एक्झामिनर असतो, जो पेपर चेक करणार असतो, त्याला कसं काही इम्प्रेस करून टाकायचं. म्हणजे मी स्टार्टिंगला रिकाम्या जागी इतक्या चांगल्या वे मध्ये लिहून टाकायचो, जरी माझी एखादी मिस्टेक असेल पुढे जाऊन ते म्हणजे एक्झामिनरला पकडता नाही आली पाहिजे, म्हणून मी चांगल्या अक्षरांनी ते लिहून टाकायचो. ओके, ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरे आणि तिसरे जे 2-3 मार्क्सचे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये थोडा धावपळ असतं, कारण की लास्ट मध्ये हॉटला थोडा टाइम असते. तर मग इकडून मार्जिन आखून घ्यायचो, तिकडून मार्जिन आखून घ्यायचो, लास्ट पेजला रफ पेज म्हणून लिहून टाकायचो आणि पेपर चांगल्या वे मध्ये कसा प्रेझेंट करता येईल ते ट्राय करायचो. फक्त अक्षर चांगले नीट नेटके काढायचं. येस, येस. क्या बात आहे! व्हेरी गुड. म्हणजे सुरुवात चांगली झाली पाहिजे. सुरुवात जर चांगली झाली तर शेवट अतिशय चांगला नक्कीच होतो. म्हणजे चेतननी सांगितलं, की म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्याच्यामुळे सुरुवातीला त्यांनी रिकाम्या जागा असेल किंवा सुरुवातीचे प्रश्न अतिशय सुंदर लिहिले. म्हणजे सुरुवातीला जर का चांगलं इम्प्रेशन पडलं तुमच्याबद्दल एखाद्या पेपर तपासणाऱ्यांवरती, तर नक्कीच त्याचा फायदा पुढच्या प्रश्न तपासत असताना तुम्हाला जास्त होणार आहे. त्याच्यामुळे सुरुवात चांगली करा. टापटीप पेपर लिहिण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं सांगितलं. तर गणितावरती तर आपण चर्चा केली, पण गणितासोबत आपल्या बरेच विद्यार्थी असे की ज्यांना विज्ञान विषय खूप अवघड जातो. तर विज्ञानाकडे कसं बघितलंस तू? विज्ञान विषयाकडे आणि विज्ञानमध्ये किती मार्क होते ते सुद्धा सांग. आणि विज्ञान विषयाकडे तू कसं बघितलंस? कसा विज्ञानाचा अभ्यास केला? हे जरा थोडक्यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात तुझ्या उत्तराच्या माध्यमातून. येस. विज्ञानमध्ये मला 96 मार्क होते. हो. विज्ञान भाग 2 मध्ये बघायला गेलं तर भाग 2 हा पूर्ण म्हणजे थोडा असा कन्सेप्च्युअल नसतो. थोडा थोडा आपल्याला रटाफिकेशन करावं लागतं त्या पार्टमध्ये. बट पार्ट 1 मध्ये बघायला गेलो तर थोडा फिजिक्सचा पोर्शन येतो, लाईक लॉज येतात, त्या गोष्टी येतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला यूज करावं लागतं. थिअरम असतं त्याच्यामध्ये, पण त्याकडे आपल्याला वळ द्यावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सायन्समध्ये बघायला गेलं तर लास्टमध्ये माझेच फ्रेंड नाही का काय करायचे की जे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते, लाईक तुम्ही पण एक फाईल दिलेली होती इम्पॉर्टंट क्वेश्चनची, ते फाईल पूर्ण करून गेले आणि पेपरलाच गेले डायरेक्ट. तर ते न करता आपल्याला आपल्या एक्झरसाइज मध्ये किती क्वेश्चन आहेत उदाहरण संग्रहामध्ये, आता 2 वर्ष झालेत म्हणा, पण
जे काही आपले संग्रहामधले क्वेश्चन होते, स्वाध्यायामधले क्वेश्चन होते ते सॉल्व्ह करायचे. अजून लाईक इंटेक्स क्वेश्चन लाईक बुकमध्ये जे क्वेश्चन होते ते सॉल्व्ह करण्याचा ट्राय करायचा. कारण की मॅक्झिमम क्वेश्चनचा पेपर तर आपल्या बुक्स मधून येतो ना. बरोबर आणि बरोबर इम्पॉर्टंट जे क्वेश्चन होते त्याला पण हायलाईट करून चालणं की बुक्समध्ये असं नाही की आपण पूर्ण बुक करता करता इम्पॉर्टंटच गोष्ट सोडून जावी. असं न करता म्हणजे ते प्रत्येक गोष्टी मेंटेन केल्या, इम्पॉर्टंट पण मेंटेन केलं. आणि दुसरी गोष्ट शाळेमध्ये शिकवताना पण टीचर लोक थोडासा लाईक हिंट देऊन देतात की हा टॉपिक येऊ शकतो, हा टॉपिक येणार क्वेश्चन मध्ये. ते गोष्ट फेस की म्हणजे ते गोष्ट हायलाईट करून ठेवायची की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, सरांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट तुमची फाईल पण मला हेल्पफुल गेली होती की तुम्ही एक फाईल सेंड केली होती. येस येस तर त्या फाईल मधले पण क्वेश्चन मी पुरे म्हणजे लर्न करून गेलो होतो. येस येस आणि पार्ट वनचा पोर्शन तर असा असतो की थोडा कॉन्सेप्च्युअल बेस असतो, म्हणजे फिजिक्स येऊन जाते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा पण पोर्शन येऊन जातो पार्ट वन राईट मध्ये. राईट बरोबर स्टार्टिंगचा तो पिरियोडिक टेबल वाला चॅप्टर असतो, त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंगला थिअरी आहे म्हणा, आणि नंतर आपल्याला पोर्शन येतो की एलिमेंट्सच्या बेसवर गण कोणाला म्हणतात, आवर्त कोणाला म्हणतात, लाईक पिरियोडिक आणि ते कोणाला म्हणतात ते असतं त्याच्यामध्ये. अशा गोष्टी आपल्याला बेस बेस मेंटेन करता करता गेलो तर त्याच्यामध्ये पार्ट वन होऊन जातो. आणि पार्ट टू थोडासा हेक्टिक आहे, कारण की त्याच्यामध्ये जास्ती गोष्ट आपल्याला मेमोराईज करावं लागतं, थोडं आपल्या म्हणजे लक्षात करून ठेवावं लागतं. ते पेपरामध्ये गोंधळून जाते माणूस की मी हे केलं होतं की ते केलं होतं. तर ते न करता थोडासा आपला कन्सेप्च्युअल बेस थोडा जावं लागेल सायन्समध्ये, तेव्हा कुठे ना कुठे चांगला स्कोर येऊ शकतो, आणि येऊ शकतो चांगला स्कोर सरांचा ओके ओके टेन्थमध्ये. गुड गुड जबरदस्त. म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न तर आहेच, पण त्यापेक्षा पुस्तकावरती जास्त भर द्या. पुस्तकाचा म्हणजे पुस्तकातला प्रत्येक शब्द वाचणं खूप गरजेचं आहे, आणि जे इम्पॉर्टंट मुद्दे वाटतील त्याला पुस्तकातल्या पुस्तकात जरी हायलाईट केले तरी उत्तम होईल. म्हणजे एक चांगली गोष्ट सांगितली की बरीचशी मुलं फक्त ठराविक प्रश्नांवरती लक्ष देतात, तर तसं न करता आपण पुस्तक वाचणं गरजेचं आहे. आता जर बघितलं तर आता जुलै महिना चालू आहे, ऑगस्ट सुरू होईल, अजून वेळ गेलेली नाही. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जर पुस्तक वाचायला सुरुवात केली तर त्याचा फायदा होईल. आणखी गणित, विज्ञान आणि एक इंग्लिश असा एक विषय असतो, की जो आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना जास्त त्रास देतो. शहरी भागातल्या मुलांचा पण असतो इंग्रजी चांगला, पण त्यातल्या तिथं पण गडबड असते. पण इंग्रजी हा एक विषय तो खूप त्रास देतो मुलांना. तर इंग्रजीमध्ये तुला किती मार्क होते ते सांग, आणि त्या इंग्रजीचा अभ्यास करत असताना नेमकी काय स्ट्रॅटेजी वापरली ते सुद्धा थोडंसं सांग. इंग्रजीमध्ये मला 91 होते. वाह! वाह! आणि दुसरी गोष्ट, मी पण ग्रामीण भागामधून आहे, मी पण मराठी मीडियम आहे. आता 2 वर्ष झालीत आणि मी माझी थोडी इंग्लिश इम्प्रूव्ह केली आहे. सो दॅट्स वाय आय कॅन स्पीक इन इंग्लिश राईट नाऊ. दुसरी गोष्ट म्हणजे हे नसतं की इंग्लिशमध्ये, आणि मला शिक्षक चांगले होते थोडा. माझ्या जे मॅम होत्या ना, मला कधीही 70 पैकी 70 न पडता मला 40, 45, 30च मार्क्स पडायचे इंग्लिशमध्ये. तर याच्यामध्ये मेन रिझन म्हणजे माझा ग्रामर चांगला नव्हता. आणि दुसरी गोष्ट, ग्रामर न चांगला असता मी कसे काय 90 मार्क्स स्कोर केले. तर मला लाईक ग्रामरचा पोर्शन असतो थोडा 10 मार्काचा, नंतर काय आपला रायटिंग स्किलवाला पोर्शन असतो. मी रायटिंग स्किलवाल्या पोर्शनवर जास्त भर दिला रादर दॅन फोकसिंग ऑन द थेअरी अँड द चॅप्टर्स विच आर कमिंग इन द एक्झाम्स. तर आता इंग्लिशची गोष्ट आहे, तर आपल्याला काय येतं की पोयम बद्दल काय बोलतात, पोयम बद्दल अप्रिसिएशन. ऍप्रिसिएशन लिहायला येतं. हा, ऍप्रिसिएशन लिहायला आलाय तर आता आपल्याला प्रत्येक पोएमचे रायटर माहिती असलं पाहिजे, पहिला गोष्ट हे. बरोबर. आता काय करतात मुलं की 10 मार्क ग्रामरला येतोय ना, आणि आपल्याला वर्षभर ग्रामर शिकवलं जातं. हा ग्रामर मला पण हार्ड जातो, तो मॅक्झिमम मुलाला ग्रामर हार्ड जातं. बरोबर. तर ग्रामरचे जे 10 मार्क्स होते त्याच्यावर न फोकस करता रायटिंग स्किलचे जे मॅक्झिमम मार्क्स आहे त्याच्यावर फोकस करणं मला माझ्या मते इम्पॉर्टंट वाटत होतं. तर मी ऍप्रिसिएशन खूप पक्क केलं होतं, कारण की ऍप्रिसिएशनचे मार्क आपल्या हातीतच असतात. बरोबर. तर ते म्हणजे थोडा रटून घेतलं, या माइंडमध्ये लक्षात करून घेतले की रायटर कोण होता, अजून त्याच्यामध्ये रायमिंग सीन कोणत्या होत्या, सेंट्रल आयडिया कधी रटलं नाही म्हणा, पण पोयम माहिती होती की लाईक टीनेजर्स प्रेयर असेल तर टीनेजर्स प्रेयर्स मध्ये आपल्याला काय काय सांगतात की आपल्या लाईक कोणत्याही अडचणी असेल त्या कशा काय फेस कराव्या लागतात. तर अशा गोष्टी होत्या की आपल्याला माहिती असलं पाहिजे की मेन मोटो काय आहे त्या पोयमचा. बरोबर. ऍप्रिसिएशन झालं, आणि ऍप्रिसिएशनच्या नंतर आपल्याला लेटर रायटिंग येतं. लेटर रायटिंग मध्ये लाईक बेसिकली आपल्याला स्कूलमध्ये शिकवलं जातं, तरी पण आपल्या खूप साऱ्या असतात, प्रत्येकाला माहिती असतं की माझे क्लॉज काय आहे याच्यामध्ये, माझं रॉंग काय होतं. त्या रॉंगवर जास्त भर करताना आपल्याला म्हणजे कसं काय मला लेटर रायटिंग करायची ते बघता. आणि लास्टमध्ये आपल्याला मराठी मीडियमवाल्या मुलांना येतं की ट्रान्सलेट करा. हे म्हणजे हातातले मार्क आहेत, ते हातातले मार्क न वाया जाता मग ते कसे काय सिक्युअर करायचे हे बघायचं स्टार्टिंगला. आणि जर खूपच चांगला आपला ग्रामर असेल तर ग्रामर पण स्ट्रॉंग करायचा, आणि नंतर थेअरीचा पोर्शन असतो स्टार्टिंगला, येस येस. तो करायचा. क्या बात आहे. यस, धन्यवाद. खरंच खूपच चांगली मदत झाली. म्हणजे जवळपास नेमके महत्त्वाचे भाग जसं की अप्रिशिएशन ऑफ द पोएम असेल, त्याचबरोबर ट्रान्सलेशन असेल, जे मार्क हातातले जसं की पहिला जो प्रश्न असतो लँग्वेज स्टडीचा, ते करून घेणं घेणं आणि रायटिंग स्किलवरती अधिक भर देणं,
बरीच मुलं रायटिंग स्किलवरती खूप कमी भर देतात, सगळं करतात आणि नंतर रायटिंग स्किलला वेळ पुरत नाही. तर खूप चांगली चर्चा झाली चेतन. तर आज तू खरंच खूप वेळ दिलास, जवळपास 20 मिनिटं, आणि ही ऑनलाईन चर्चा नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना आवडेल आणि तू तुझा वेळ काढला त्याबद्दल खरंच मी मनापासून तुझा आभार व्यक्त करतो आणि तुझ्या पुढच्या भविष्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल कडून मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या चर्चेमध्ये थँक्यू इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद चेतन. हा, थँक्स थँक्यू.